लहानच होती एवढी गाणी लिहिता पप्पा एक गाणं आईच्या नावाचं लिहा ना मम्मीच्या नावाचं म्हटलं तिच्या नावाचं काय लिहू मी आता गाणं तर असंच मस्करीमध्ये ते लिहिलं गाणं आणि ते हिट झालं वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना ग पाय घसरून पडल्यावर तू ग बोंबलशील टना टना तू ग बोंबलशील टना टना वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना लग्नाला जायला शालू नसू नको जुना जुना शालू नेसू नको जुना जुना हे नेसू नको जुना जुना तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा अग जोरान पाय आपटू नको अशी चालू नको तना तना रंजे चालू नको तना तना भाच्याच अग भाच्याच लगीन है रजे रुसू नको या शुभ दिना रजे रुसू नको या शुभ दिना गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना जाऊ नको माहेराला अशी रागान फना फना अशी रागान फन जाऊ नको माहेराला रागान फना फना अग जाऊ नको माहेराला अशी रागान फना फना अशी रागान फना फना जाऊ नको तिंदा तिंदा तुझे माहेरचा मोठेपणा तुझे माहेरचा मोठेपणा डोल अशी अग डोल अशी वासू नको देईल काना खाली सना सना देईल सना सना मग वाटायला डोल अशी वासू नको देईल कानाखाली सना सना या गाण्यामध्ये हीच लाईन तेवढी लोकांना आवडलेली आहे एक नवरा बायकोशी कसा भांडतो आणि ते गाताना मी ऍक्टिंग करून गायलेलं आहे डोल अशी वासू नको देईल कानाखाली सना सना देईल कानाखाली सना सना मग भांडायला येतील मना त्या बहिणीस तुझ्या इना विना त्या बहिणीस तुझ्या इना विना ए वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना वटाण्याचा गोलदार जे उरू नको टना टना जे उरू नको टना टना डबल मिनिंगची एक झलक दाखवतो मी गाणं पूर्ण लिहिलेलं नाही आता पण एक झलक अशी आहे दाबून रगडून घालताना बया बोंबलेली ठना ठना आता हे डबल मिनिंग आहे पण अर्थ कसा आहे बघतो दाबून रगडून घालताना बया बोंबलेली ठना ठना बया बोंबलेली ठना ठना मग आतमधी शिरल्यावरी लय आनंद झाला हिच्या मना लय आनंद झाला हिच्या काय बांगडीवाला कासार दाबून रगडून घालताना बया बोंबलेली ठना ठना बया बोंबलेली ठना ठना रगडून घालताना बाया बोंबलली टना टना बाया बोंबलली टना टना रगडून घालताना बाया बोंबलली टना टना बाया बोंबलली टना टना दाबून रगडून म्हणजे आपण बांगडी चढवताना हे होतंय आणि ती कळ लागते तेव्हा ती बाई अशी कणू शकते आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय दिलंय आतमध्ये शिरल्यावर बांगडी आतमध्ये शिरल्यावर लय आनंद झाला हिच्या मना म्हणजे काय तिला आनंद बांगड्या भरण्याचा आनंद होतो सिद्ध आणि सिंपल अर्थ एकाच माळी काहीतरी गाताय फालतू गाता असं वाटायला नको माझ्या माय माऊली याने अर्थ करून घ्यायचा आहे पाया पडतो सगळ्यांच्या कारण का माझी गाणी अशाच टाईपची गाणी आहेत अग सोनी